मित्रांनो, या उदाहरणामध्ये एक विद्यार्थी 30 गुणांनी नापास झालाय आणि दुसरा विद्यार्थी 42 गुणांनी पास झालाय. म्हणजे त्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एकूण किती गुणांचा फरक असणार आहे? तर 42 आणि 30 72 गुणांचा फरक असणार आहे. समजतंय? आणि टक्क्यांमध्ये विचार केला तर एकाला 20%, दुसऱ्याला 32% म्हणजे 12% फरक आहे. मग 12% म्हणजे काय? 72. समजतंय? 72 गुणांमध्ये 12% फरक पडला म्हणजे 1% कितीचा असला पाहिजे? 6 गुणांचा. बारसक 72. 1% हा 6 गुणांचा आहे. समजतंय? आणि मग पहिला जो विद्यार्थी आहे तो काय झालाय? 30 गुणांनी नापास झालाय. म्हणजे याचा अर्थ काय? 30/6 केलं तर काय? 6×5 30. 5% तो नापास झालाय. विचारलंय आपल्याला उत्तीर्ण होण्याची टक्केवारी काढा. मग उत्तीर्ण होण्याची टक्केवारी किती असणार आहे? 20% मिळालेत, आणखी 5% मिळाले असते, पास झाला असता. म्हणजे 25% ही उत्तीर्ण होण्याची टक्केवारी असणार आहे. पर्याय क्रमांक 1.